जय भीम भावांनो, स्वागत आहे तुमचं प्रत्येका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी आलेलो आहे दादरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी त्यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त. तर चला तुम्हाला मी आता चैत्यभूमीकडे नेणार आहे. हे आहे दादरचं रेल्वे स्टेशन आणि इकडच्या साईडला आहे चैत्यभूमी. तर चला आपण चैत्यभूमीकडे जाऊ. समोर पाहू शकता तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बोर्ड लावलेला आहे त्यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त. तर या साईडनं आपल्याला समोर जायचं आहे. भरपूर भीमसागर तुम्हाला इथं आलेला पाहायला मिळेल. आज 6 तारीख आहे, त्याच्यामुळं 6 डिसेंबरमुळं भरपूर असा लोक जमलेले आहेत. मी सकाळी 4 ते 5 वाजता पोहोचतो दादर रेल्वे स्टेशनला आणि दादर रेल्वे स्टेशनवर थोडा वेळ थांबल्यानंतर मी लगेच चैत्यभूमीकडे निघालेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी. तर आता पोहोचलेला आहे मी शिवाजी पार्कला. चला तर आता तुम्हाला दाखवतो मी इथली राहायची व्यवस्था कशी करण्यात आलेली आहे शिवाजी पार्कला भीम अनुयायांसाठी. पाहू शकता तुम्ही भरपूर असे लोक जमलेले आहेत इथं. भरपूर भीमसागर आलेले आहेत लोक इथं. तर खरं पाहता 4 तारखेपासूनच यायला सुरुवात होती शिवाजी पार्कला. त्याच्यामुळे इथं राहण्याची व्यवस्था आधीच 2 दिवस आधीच करण्यात आलेली आहे. पाहू शकता एकदम उत्तम अशी व्यवस्था इथं दिसत आहे आपल्याला केलेली. मस्त कार्पेट वगैरे बिछवण्यात आलेला आहे. लाल कार्पेट आहे एकदम. फॅन वेनची व्यवस्था केलेली आहे आणि इथं लोकांना आपले मोबाईल चार्जिंग करण्यासाठी बी सॉकेट लावलेले आहेत. आतमध्ये डबल फॅन आहेत, वरचे पण फॅन आहेत इथं. एकदम सुंदर अशी व्यवस्था केलेली आहे. पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये एकदम सुंदर असा नजारा आपल्याला पाहायला मिळत आहे. इथं पहा बुक स्टॉल आहे. चला तर आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आपण चैत्यभूमीकडे जाऊ.
ही लाईन आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर जाण्यासाठी. ही लाईन जवळपास 5 किलोमीटर लांबीची लाईन आहे. ही शिवाजी पार्क चैत्यभूमीपासून चालू होऊन ते वरळीपर्यंत तुम्हाला ही लाईन पाहावयास मिळेल. तब्बल 5 किलोमीटर लांबीची ही लाईन आहे. तब्बल 2 ते 3 घंटे लाईनीमध्ये उभं राहिल्यानंतर आपला नंबर लागलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी. तर समोर पाहू शकता आपण चैत्यभूमीमध्ये आता आतमध्ये जाणार आहोत आपण अभिवादन करण्यासाठी. लोकनेते भैयासाहेब तथा यशवंतराव आंबेडकर स्मारक समोर बोर्ड लावलेला आहे त्याचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून आता लगेच बाहेर आलेला आहे मित्रांनो. सुंदर असा परिसर सजवलेला आहे चैत्यभूमीचा. सगळीकडे रोषणाई दिसत आहे आपल्याला. तर भेटूच मित्रांनो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. जय भीम, नमो बुद्धाय.